नमस्कार. मराठी व्याकरण म्हटलं की एक विषय थोडासा अवघड वाटतो, पण तोच खरं तर आपल्या भाषेचा आत्मा आहे. आणि तो विषय म्हणजे विभक्ती. चला तर मग आज आपण विभक्तीचीही गुरुकिल्ली मिळूया आणि मराठी वाक्यरचना एकदम सोपी करून टाकूया. कधी विचार केला आहे का की शाळा हा एकच शब्द, पण कधी तो शाळेत होतो, कधी शाळेची होतो, तर कधी शाळेला. म्हणजे मी शाळेत जातो, ही शाळेची इमारत आहे, त्याने शाळेला मदत केली. या सगळ्या वाक्यांमध्ये मूळ शब्द शाळा असूनही त्याची रूपं का बदलतात? याच रहस्याचा उलगडा आज आपण करणार आहोत. आणि हो, या रहस्याचं नावच आहे विभक्ती. तर आजच्या आपल्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण बघू की शब्दांची रूपं का आणि कशी बदलतात. मग विभक्तीची ओळख करून घेऊ. तिचे 8च्या 8 प्रकार एकदम सोपे करून समजून घेऊ. परीक्षेसाठी काही खास टिप्स पण आहेत. आणि हो, शेवटी थोडा सराव तर व्हायलाच हवा. चला तर मग आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत येऊया. शब्दांचं रूप असं का बदलतं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी एक छोटीशी संकल्पना समजून घ्यावी लागेल. आता बघा, जेव्हा एखाद्या शब्दाला म्हणजे नामाला किंवा सर्वनामाला एखादा प्रत्यय जोडायचा असतो, तेव्हा तो मूळ शब्द आहे तसा राहत नाही. तो थोडासा बदलतो. जसं शाळा या शब्दाला त हा प्रत्यय लावायच्या आधी तो शाळे असा होतो आणि मग त्याला त लागून शाळेत हा शब्द तयार होतो. तर हे जे शाळे असं बदललेलं रूप आहे ना, त्यालाच म्हणतात सामान्य रूप. म्हणजे जणू काय तो शब्द प्रत्यय स्वीकारण्यासाठी तयार झाला आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला सामान्य रूप म्हणजे काय हे कळलं. एकदा का शब्दाचं सामान्य रूप झालं की मग त्याला विभक्तीचे प्रत्यय चिकटतात आणि इथूनच खरा खेळ सुरू होतो. मग विभक्ती म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगतो. विभक्ती म्हणजे असे काही चिटकून येणारे छोटे प्रत्यय जे शब्दाला लागतात आणि वाक्यात त्या शब्दाचं काम काय आहे, त्याचं इतरांशी नातं काय आहे, हे ठरवतात. म्हणजे तो शब्द कर्ता आहे, कर्म आहे की साधन आहे, या सगळ्या भूमिका हे चिमुकले प्रत्ययच ठरवतात. चला, आता आपण या विश्लेषणामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत. आता 8 हा आकडा ऐकून घाबरू नका. आपण एक एक करून सगळे प्रकार व्यवस्थित समजून घेणार आहोत. आता आपल्यासमोर आहे आपला मास्टर चार्ट. खरं तर ही आपली गुरुकिल्ली आहे. पुढची काही मिनिटं आपण याच चार्टच्या आधारावर प्रत्येक विभक्ती समजून घेणार आहोत. यामध्ये विभक्तीचं नाव, तिचे एकवचनी आणि अनेकवचनी प्रत्यय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं कार्य, ज्याला कारकार्थ म्हणतात, ते दिलेलं आहे. सुरुवात करूया प्रथमा विभक्तीने. ही तर सगळ्यात सोपी आहे. का? कारण या विभक्तीमध्ये नामाला कोणताही प्रत्यय लागत नाही. वाक्यात जो कर्ता करतो म्हणजे जो कर्ता असतो तो बहुतेक वेळा प्रथमा विभक्तीत असतो. बघा, राम आंबा खातो. या वाक्यात खाणारा कोण? राम. राम या शब्दाला काही प्रत्यय आहे का? नाही. म्हणून राम हा शब्द प्रथमा विभक्तीत आहे. आता वळूया द्वितीया विभक्तीकडे. ज्या शब्दावर क्रिया घडते म्हणजे जे कर्म असतं, त्याला जेव्हा स, ला, ना, ते हे प्रत्यय लागतात तेव्हा होते द्वितीया विभक्ती. उदाहरण बघा, रामाने रावणास मारले. इथे मारण्याची क्रिया कोणावर झाली? रावणावर. आणि रावण या शब्दाला स हा प्रत्यय लागला आहे, म्हणून रावणास ही झाली द्वितीया विभक्ती. तिसरा प्रकार आहे तृतीया विभक्ती. क्रिया करण्यासाठी आपण जे साधन वापरतो ना, त्याला व्याकरणात करण म्हणतात. उदाहरण पाहूया, तो चाकूने फळ कापतो. आता इथे फळ कापण्याची क्रिया कशाने केली जातेय? बरोबर, चाकूने. चाकू या साधनाला ने हा प्रत्यय लागला, म्हणून चाकूने हा शब्द तृतीया विभक्तीमध्ये येतो. आता जरा लक्ष द्या, कारण चतुर्थीचे प्रत्यय द्वितीयसारखेच आहेत. स, ला, ना, ते. पण इथे अर्थ खूप महत्वाचा आहे. जेव्हा वाक्यात काहीतरी दान करण्याची, भेट देण्याची किंवा एखाद्यासाठी काहीतरी करण्याची क्रिया घडते, तेव्हा चतुर्थी विभक्ती होते. जसे की आजीने नातवाला गोष्ट सांगितली. इथे गोष्ट कोणाला दिली? नातवाला. इथे देण्याची क्रिया आहे, म्हणून ही चतुर्थी विभक्ती आहे, द्वितीया नाही. पाचवा प्रकार आहे पंचमी. जेव्हा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून दूर जाते, वेगळी होते, तेव्हा पंचमी विभक्ती वापरतात. आणि तिचे प्रत्यय लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत. ऊन आणि हून. गंगा हिमालयातून वाहते. म्हणजे काय? गंगा हिमालयापासून दूर जात आहे. तिथून तिचा उगम होऊन ती वेगळी वाहत आहे. हा जो दुरावा आहे
तोच पंचमी विभक्ती दाखवते. षष्ठी विभक्ती तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. ही विभक्ती संबंध किंवा मालकी हक्क दाखवते. चा, ची, चे हे तिचे लोकप्रिय प्रत्यय आहेत. उदाहरणार्थ, हे रामाचे धनुष्य आहे. या वाक्यात रामाचे हा शब्द काय सांगतो? तो धनुष्य आणि राम यांच्यातला संबंध दाखवतो. धनुष्य कोणाचं आहे? रामाचं. हाच तर आहे संबंध. 7वा प्रकार आहे सप्तमी. क्रिया कुठे घडली म्हणजे तिचं स्थळ काय किंवा ती केव्हा घडली म्हणजे तिची वेळ काय हे दाखवणारे शब्द सप्तमी विभक्तीत असतात. जसं की मासा पाण्यात पोहतो. पोहण्याची क्रिया कुठे घडतेय? उत्तर आहे पाण्यात. पाणी या शब्दाला त हा प्रत्यय लागला आणि त्याने आपल्याला क्रियेचं ठिकाण सांगितलं. आणि आता शेवटचा आणि सगळ्यात सोपा प्रकार, संबोधन. जेव्हा आपण कोणाला तरी हाक मारतो किंवा त्यांना उद्देशून काहीतरी बोलतो तेव्हा या विभक्तीचा वापर होतो. अनेक वचनात याला नो हा प्रत्यय लागतो. जसं मुलांनो शांत बसा. इथे मुलांनो म्हणून त्यांना थेट आवाज दिला आहे, संबोधित केला आहे. वा, आपण सगळे 8 प्रकार समजून घेतले आहेत. आता थोडं परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करूया. काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे लक्षात ठेवले तर परीक्षेत गुण मिळवणं अगदी सोपं होऊन जाईल. परीक्षेमध्ये हमखास गोंधळ कुठे होतो माहितीये? द्वितीया आणि चतुर्थीमध्ये. कारण दोघांचे प्रत्यय सारखेच आहेत. पण एक सोपी युक्ती लक्षात ठेवा. क्रिया थेट कर्मावर घडत असेल तर ती द्वितीया. जसं राम रावणास मारतो. इथे क्रिया थेट रावणावर घडतेय. पण जर वाक्यात काहीतरी देण्याची क्रिया असेल किंवा ती क्रिया कोणासाठी तरी केली जात असेल तर ती चतुर्थी. जसं गुरुजींनी विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली. इथे देण्याची क्रिया आहे. हा फरक ओळखला की अर्धी लढाई जिंकलीच समजा. तर परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी या 3 पायऱ्या लक्षात ठेवा. 1. प्रत्येक विभक्तीचा कारकार्थ म्हणजे तिचं मुख्य कार्य तोंडपाठ असू द्या. 2. द्वितीया आणि चतुर्थीमधला अर्थाचा फरक ओळखायला शिका. आणि 3. कधीकधी वाक्यात साठी, करिता, मुळे असे शब्द येतात ते प्रत्ययांसारखंच काम करतात, त्यांच्याकडेही लक्ष द्या. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते किती पक्क झालंय हे तपासण्याची वेळ आलीये. एक छोटासा सोपा सराव प्रश्न घेऊया. प्रश्न अगदी सोपा आहे. वाक्य आहे, तो घराहून निघाला. यात घराहून या शब्दाची विभक्ती कोणती असेल? थोडा विचार करा. हून हा प्रत्यय आठवतोय का? त्याचा अर्थ काय होतो आठवून बघा. अगदी बरोबर. उत्तर आहे पंचमी विभक्ती. कारण हून हा प्रत्यय घरापासून दूर जाण्याची, वेगळं होण्याची क्रिया दाखवतो. आणि जेव्हा दुरावा किंवा वियोग असतो तेव्हा पंचमी विभक्ती होते. त्यालाच आपण अपादान असंही म्हणतो. तर आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विभक्तीचे प्रत्यय हे शब्दांना त्यांचं वाक्यातलं काम वाटून देतात. प्रत्येक विभक्तीचा एक विशिष्ट हेतू किंवा कारकार्थ असतो. त्यातही द्वितीया आणि चतुर्थीमधला फरक ओळखणं किती महत्त्वाचं आहे हे आपण पाहिलं. आणि हो, तो आपला मास्टर चार्ट, तो उजळणीसाठी तुमचा सगळ्यात चांगला मित्र आहे हे विसरू नका. व्याकरण म्हणजे काय? ते भाषेच्या मागचं लॉजिक आहे, एक प्रकारचं गणित आहे. आता विभक्तीची ही गुरुकिल्ली आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. विचार करा, या एका संकल्पनेमुळे मराठी भाषेचे कितीतरी नवीन दरवाजे आपल्यासाठी उघडू शकतात. मग तयार आहात ना मराठी भाषेचे हे नवीन दरवाजे उघडायला?